मैदानावरती जाताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर प्रत्येक संघ एक स्वप्न घेऊन मैदानामध्ये आला होता, परंतु खरं तर जो उघड्या डोळ्याने स्वप्न पाहतो ना त्याचंच स्वप्न या ठिकाणी साकार झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय. चला कुंडेगाव संघाचा संघनायक आमच्याशी जॉईंट झालं बहुतेक का आलेला नाहीये. कुंडेगाव कोटनाका आला. कुंडेगाव संघाचा संघनायक आणि कोटनाका केदार भोईर देखील आमच्याशी जोडला गेला. कारण की कुंडेगाव आणि कोटनाका अगदी एकाच राशीतील दोन गावं, अगदी मिथून राशीतील. परंतु पाहूया काय घडेल काय बिघडेल. यावेळेला समोरच्या बाजूने आघात झाला, इथं मात्र झेल ड्रॉप करण्यात आला. खरं तर हा झेल घेणं गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात, परंतु या ठिकाणी खरं तर हा महत्वाचा झेल होता. कल्पेश पहिल्याच चेंडूवरती बाद होण्याची नामी संधी या ठिकाणी सोडली आहे. त्यामुळे सुटलेला झेल किती उपद्रव करणार आहे तो येणारा काळ आणि वेळ जरूर सांगणार आहे. यावेळेला चेंडू बॅटला प्लश करून गेला पाठीमागे, जिथपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवणार ना तिथपर्यंत या ठिकाणी सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी विवेक हातनोलकर आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश माहुलकर आणि जोडी यावेळेला मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकरला महेश मांडवकर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला नक्कीच या ठिकाणी झुकत सुरुवात झाली आहे. यावेळेला बॅटचा फ्लो हवेमध्ये आहे. पहा सुटलेला झेल आणि पुढच्या चेंडूवरती या फलंदाजानं काढलेला तेल आपल्याला पाहायला मिळाला. कारण की नक्कीच आपण विश्वचषकामध्ये देखील पाहिलं होतं की 1999च्या वर्ल्ड कपमध्ये अगदी हर्षल गिब्सने स्टिल्वाचा सोडलेला झेल आणि तदनंतर स्टिल्वाने झळकवलेलं शतक आणि तदनंतर साऊथ आफ्रिका संघ अगदी रडत रडत आपल्या घरी गेला होता. यावेळेला अलंग कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड आणि पुन्हा एकदा सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये होताना आपण पाहतोय. आणखी 2 धावा जोडल्या जातील. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण की नक्कीच संधी मिळाली ना तर संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि त्या संधीचं सोनं करत असताना आपण पाहू शकतो कल्पेश माहुलकर असं म्हणतात, सोन्यासारखी संधी शोधण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि जशी संधी मिळाली आहे ना कल्पेशला, या ठिकाणी थोडासा फुलर लेनचा चेंडू होता, फुलटॉस झाला आणि चेंडू बहुतेक बॅटला कट झाला आणि यष्टीरक्षक थोडासा डीप मध्ये होता, त्यामुळे चेंडू त्याने कसा बसा का होईना अडवला. त्यामुळे डॉट काहीसा सुटकेचा निश्वास या चेंडूवरती सोडला. धावसंख्या धावपलकावरती तब्बल 10 धावा. भारतरत्न सचिन तेंडुलकरची आठवण करून देणारा आकडा आपल्याला पाहायला मिळतो स्कोर कार्डवर. आणखी एक चांगला बॉल त्या ठिकाणी फील्ड झाला, त्यामुळे आणखी एक धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक या ठिकाणी संपते. खरं तर अगदी फास्ट क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं. मोठी मॅच आहे. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण करतोय. RS कोटनाका संघाचा संघनायक केदार भोईर आमच्याशी जोडला गेला आणि बहुतेक कुंडेगाव संघाचा संघनायक देखील जोडला गेला. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. बिग फाईट मॅच, अगदी सुंदरचं आयोजन, सुंदरचं नियोजन आणि ते आयोजन आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल आणि त्या सेमीफायनलचा टॉस मॅच 1 ओव्हरची असेल. टॉस कुंडेगाव संघाच्या बाजूने लागलाय, बहुतेक कोटनाका संघाच्या बाजूने लागला. खरं तर सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये होताना पाहायला मिळेल का? पंचांकडे लॉर्ड अपील, पंचांनी मात्र DRS घेतला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम या ठिकाणी वापरली जाईल. तिसऱ्या पंचांची मजर घेतली जाईल, त्यामुळे नक्कीच तिसरे पंच नक्कीच ऑनलाईन जोडायचं आहे. अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी. खरं तर आपण पंचांना देखील विनंती करूया आपला सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा, की जेणेकरून ऑनलाईन मध्ये काही आलं नसेल. नॉट आउट दिला त्यांनी. फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद आहे आणि कारण क्रीज पासून अगदी कल्पेश खूपसा लांबून राहिला, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पहिला धक्का, पहिला हादरा आणि पहिला दणका बसलाय. आपण डीजेला देखील देऊया संधी आणि ऐकू एक सुमधुर संगीत. वाटे चालता चालता गो वाटे चालता चालता
दरम्यान नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती आला, हर्ष आलाय मैदानामध्ये. खरं तर गेल्या मॅचचा बहुतेक मॅन ऑफ द मॅच आहे हा. भाव्य हर्ष चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी ऋषी नारंगीकर आला, स्वतः बहुतेक कर्णधार आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधाराची कामगिरी किमया या ठिकाणी साकारावी लागणार आहे. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु त्या फटक्याचं रूपांतर आपण पाहू शकाल झेलामध्ये केलंय, त्यामुळे आणखी एक फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपण पाहिली ना तर 12 आहे आणि या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपला, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला थोडासा सामना स्पीडअप करा, आपण विनंती करूया. गणेश पाटील फलंदाजीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा हा फलंदाज असेल ना. चला सामना थोडासा स्पीडअपच सुरू ठेवायचा आहे, सर्व क्षेत्ररक्षकांना आपण विनंती करतोय. चांगला बॉल या ठिकाणी धाबाद होण्याची नक्कीच चेष्टा केली गेली होती. पंचांचा पंजा आलाय, म्हणजे ही धाव बायच्या स्वरूपामध्ये असेल. आणखी एक धाव, कारण की आताच्या मोमेंटला धावा कशाला महत्व नाही, धावा येणं याला महत्व आहे. मॅच थोडीशी आता मात्र माहुल कोलीवाडा संघासाठी फसत चालली आहे. धावा आल्या नाहीत. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली होती, परंतु कल्पेश जसं बाद झालं ना, यावेळेला समोरच्या बाजूनं फटका फसला, परंतु आणखी एक झेल सोडलाय पहा. त्या ठिकाणी बहुतेक साहिल चव्हाण होता आणि त्याच्या हातातून हा झेल निसटला. खरं तर झेल घेणं गरजेचं होतं, कारण की या क्रुशल मोमेंट वरती प्रत्येक धाव ही मोत्या समान आहे आणि या एका धावेचं महत्व जाणायचं असेल तर एका धाव्याने पराभूत झालेला त्या संघाला विचारा, त्या धावेचं महत्व किती आहे. 4 चेंडू, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. रिव्हर्स करायचा होता आणि पंचांचं बोट आभाळाकडं, त्यामुळे आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. कॅच आउट आहे का? रनआउट आहे, त्यामुळे नक्कीच आपण डीजेला देऊया संधी. वरती थांबवण्यासाठी नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागणार आहे आमच्या चिरनेर संघाचं, की माहुल कोलीवाडा संघासारख्या एका बलाढ्य संघाला अगदी कमीच धावसंख्येवरती रोखण्यामध्ये यश मिळालं. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. यावेळेला थोडीशी मिश्रित गोलंदाजी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मर्यादेच्या पेक्षा जास्त वळला, त्यामुळे पंचांनी हा चेंडू अवंतार घोषित केला. त्यामुळे आणखी एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 15 धावा. चला शेवटच्या बॉलवरती पाहूया किती धावांचा ठसा या ठिकाणी उमटवला जाईल. आणि फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजांना चेंडू पकडलाय, त्यामुळे 12 चेंडूंमध्ये 16 धावा टार्गेट या ठिकाणी उभं राहिलाय. कारण की नक्कीच छोटी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही असं म्हणतात, परंतु इथं नक्कीच शिवनीतीचा वापर करावा लागणार आहे. शिवरायांची शिकवण आहे, राज्य छोटं असलं तरी चालेल, स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, जग तुमचा आदर करेल. पाहूया या 16 धावांचा बचाव होईल की 16 धावा आमचा चिरनेर संघ अगदी लिहिल्या काढेल, हे सांगण्यासाठी आपण करूया समालोचनामध्ये बदल. शिरीष पाटील सरांना आपण विनंती करूया की या पुढच्या 2 षटकाचं समालोचन आपल्या गोडवाणीतून करायचं आहे.
गेल्या सत्र ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकलात. नाणेफेक गेला होता चिरवणीच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी माहुल खरं तर नवी मुंबई मधून बिलॉंग करणारी हे एक मातब्बर टीम आणि या मातब्बर टीमला इन्व्हिटेशन दिलं होतं फलंदाजीसाठी आणि त्या टीमनं खरं तर कल्पेश बाद झाल्यानंतर थोडीफार पडझड पाहायला मिळाली. संत गतीचा सामना किंबहुना त्यात 2 ओव्हर पाहायला मिळाल्या आणि या धावसंख्या धावपटलावरती लगावल्या गेल्या 15 आणि 16 धावसंख्येचं एक छोटंसं आव्हान. रिक्वायर्ड रन रेट आस्किंग पर ओव्हर 8 धावसंख्या. प्रति षटकामागे 8 धावसंख्येची आवश्यकता असताना खरं तर कोपरवली टीमनं इतिशी मात्र सर रेकॉर्ड केला होता. गुरसी बी ला परास्त केली होती खारपाड्याच्या तिकडं मैदानावरती. यस डिफेन्स केल्या होत्या. आज आणखीन एक आपल्या पूर्व विभागातील टीम चिरनेर टीम हा एक विक्रम करणार का? नवी मुंबईमधील दादा संघ खरं तर मंगेश दादा वैद्य नसताना ॲज पर ISPL रूल्स इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या रूल्स नुसार तो कोणतीही लोकल स्पर्धा जोपर्यंत ती प्रीमियर लीग पार पडत नाही तोपर्यंत खेळू शकत नाहीये. अगदी त्या नियमामुळे तो दादा नसताना सुद्धा कल्पेश दादाच्या नेतृत्वाखाली खेळली जाणारी ही माहुल टीम आणि यावेळेस फक्त 15 धावसंख्या ऑन स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय आणि 16 धावसंख्येचं लक्ष आहे. खरं तर रितेशजी मात्री सरांनी सांगितलं होतं की जे काही असावं ते स्वतःचं असावं, मग ते छोटंसं का होईना. म्हणजेच एकंदरीत मोठ्या महालामध्ये नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीमध्ये राजासारखं जगणं हे कितीही बेहत्तर. चला मॅचकडे बोलूया. स्पीडअप करायचं आहे चिरनेर टीम. आणखीन 3 सामने खेळवायचे आहेत. 1-1 षटकाचे असणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे. आता इथून अगदी कोण लढणार कोण जिंकणार, कारण अगदी सकाळपासून सातत्यानं आम्ही सांगत असतो तुम्हाला जर मॅच मध्ये जिंकायचं असेल, तुम्हाला जर एका करंडकांचा हकदार बनायचं असेल तर तुम्हाला 99 पेक्षा काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही त्या 100 मध्ये पहिल्या अंकावर येत असता. इथून चिरनेर टीमला खरं तर शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि आम्ही या व्यासपीठावरती पुन्हा एकदा या आपल्या ग्राउंडवरती उपस्थित चिरनेर गावचे लेजंड खेळाडू 50 पार झाली आहे तरी आपल्या युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी नमस्तेजी मोकल दादा यांचं खरं तर आगमन आहे. लेजंड खेळाडू चिरनेर टेनिस क्रिकेट पटलावरचा एक दादा खेळाडू यांना अगदी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपला सुद्धा सहर्ष स्वागत केलं जाईल. बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे. रॅडम ओव्हर द विकेट न मारा पहिला चेंडू घेऊन येणार 10 ते 15 पावलांचा रनअप. गोलंदाज कल्पेश माहुलकर. स्वतः कल्पेश आलाय ज्यानं स्वतःच्या खांद्यावरती ती मदार पळवण्याची क्षमता दाखवली आहे. सातत्यानं सांगत असतो जेव्हा जेव्हा लोअर स्कोर सामने असतात तेव्हा तेव्हा हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळतात. यावेळेस तो हाय व्होल्टेज होईल का? लेफ्ट हँड बॅट्समन साहिल चव्हाण. ओ पहिला चेंडू स्लॉट मधला चेंडू समोरच्या प्लॉट मध्ये भेदून दिलाय. षटकार. तो हौसलों से होती है और जीत उन्हीं के मिलती है जिनके जज्बात में जान होती है, जिनके कोशिश में जान होती है. ओ यावेळेस दुसरा चेंडू स्क्वेअर राईट कडे क्षेत्ररक्षक आहे, पकडला जातोय झेल, संपुष्टात येतोय साहिल चव्हाण. अंदाजाचा खेळ. क्रिकेट खेळ खरं तर संयमाचा आहे त्यांची सर, शांततेचा आहे. दादा यस या ठिकाणी नमस्तेजी मोकल दादा यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. सातत्यानं क्रिकेट खेळ भावनांचा आहे. क्रिकेट खेळ हा हृदय स्पर्शाचा एक काम म्हटलं जातोय. सिनियर खेळाडूंचा आदर करणं म्हणजेच क्रिकेट असतोय मित्रांनो. गावातले अगदी प्रत्येक प्रेक्षकांचा सुद्धा आदर करणं याला सुद्धा क्रिकेट म्हटलं जातोय. या ठिकाणी 6 धावसंख्या पहिल्या चेंडूवरती आल्यात आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट गमावून बसलाय हा फलंदाज साहिल चव्हाण. नवीन फलंदाज कर्णधार. सातत्यानं कर्णधार म्हटल्यानंतर मस्तकावरती काटेरी मुकुट असतोय आणि तो काटेरी मुकुट पेलवण्यासाठी आलाय ऋषी नारंगीकर. तिसरा चेंडू व रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. लाऊडली अपील मध्ये उत्साह खूप होता, आत्मविश्वास थोडाफार कमी पाहायला मिळाला. चला MCA
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच रोहनजी पाटील आहेत. त्यांच्याकडून अगदी कटाक्ष नजर आपण पाहतोय. सांगितलंय चेंडू जरूर चांगला, परंतु पिचिंग लाईनीत जरी असला तरी आपला फलंदाज आपल्या स्टंप सोडून उभा आहे आणि या लेग बिपरच्या स्वरूपात फलंदाज पूर्णपणे सेफ आहे. समोरचा जो रस्ता आहे ना एंट्रीचा तो खाली करायचा. प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षक मायबाप, तुमच्याशिवाय स्पर्धा अपूर्ण आहे, परंतु आम्हाला सहकार्य तुमच्या विना हे अपूर्ण आहे. यावेळेस नेक्स्ट चेंडू खेळत असताना साहिश आपण पाहतोय स्क्वेअर लेग कडे आलाय. एक धावसंख्या पळून काढली. दुसरीचा प्रयत्न, डायरेक्ट थ्रो. ओ व्हॉट अ फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण अफलातून. सातत्यानं आम्ही सांगत असतोय तुम्हाला गोलंदाजी मिलो मॅच मध्ये, अन्यथा ना मिलो. तुमच्या वाट्याला फलंदाजी येवो, अन्यथा ना येवो, परंतु जेव्हा जेव्हा तुमच्या वाट्याला क्षेत्ररक्षण येतोय तेव्हा तेव्हा त्यातून बेस्ट देणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. कारण तुम्ही खेळत असताय गावासाठी, वन टीम वन ड्रीम खेळत असता आणि त्यासाठी खूप गरजेचं आहे. हा ट्रॅकिंग चेंडू दिशा दाखवली आहे, क्षेत्र खाली आहे, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. शकता मनोज छावा पिक्चरातील सुंदर वाक्य, मन के जीते जीते मन के हारे हारे, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार, जो देखे ना सपना सपनों का ही असल अधिकार है अपना. इथून ते स्वप्न पाहिलं जाईल चिरनेरच्या माध्यमातून, परंतु लेग बिफोर फलंदाज ऋषी नारंगीकर बॅक टू द डगआउट. कारण याच्यासाठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि ती शेवटचा दिवस म्हणजे आजचा मेगा फायनल डे आणि तो शेवटचा क्षण आपल्या समीप येऊन ठेपलाय. जवळजवळ सूर्यनारायण त्याच्या परतीला गेलाय, अस्ताला गेलाय आणि उर्वरित अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. त्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करा हीच या स्पर्धेच्या वतीने आपल्याला विनंती केली जाईल. पुन्हा एकदा बोलतोय मॅचकडे. निर्णायक 6 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता. आठवते आम्हाला मोठीच्या मैदानावरची मॅच, माहुल बना कालुंद्रे झाला होता. 12 चेंडू मध्ये 5 धावसंख्या डिफेन्स केल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली जाईल का? त्याच विक्रमाचा पुन्हा एकदा अनुकरण केलं जाईल का? 6 मध्ये 2 हव्यात, 6 मध्ये 2. ऑस्ट्रेलियन फिल्डिंग या ठिकाणी सेट केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज नवीन आलाय महेश मांडवकर. समोर आहे साईश, टेक्निकल प्लेयर आहे, तंत्रशुद्ध खेळाडू आहे, परंतु गोलंदाजी यावेळेस गोलंदाजावर चढवला हल्ला. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. विजयाचा शंकणात फुंकणारा चौकार.